हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 2.2 बघणार आहोत. लास्ट व्हिडिओ पर्यंत आपण चलाच्या वेगवेगळ्या किमती देऊन वर्ग समीकरणांची मुळे काढलेली होती, परंतु ही खूप वेळ लागणारी पद्धत आहे, म्हणून आपण आता वर्ग समीकरणाची मुळे अवयव पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सराव संच 2.2. प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 1, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. 2.2 मधला प्रश्न क्रमांक 1, त्यांनी वर्ग समीकरणे दिलेली आहे ती अवयव पद्धतीने सॉल्व्ह करायची आहेत. पहिला काय आहे समीकरण? x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 हे समीकरण दिलेले आहे आणि हे समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? समीकरण दिलेले आहे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 हे समीकरण आहे. मग आता काय करायचंय? अवयव घ्यायचे. कसे घ्यायचे? आता इथं काय आहे? x वर्ग म्हणजे x चा सहगुणक असेल 1 आणि इथं काय आहे? c ची किंमत दिलेली आहे 54. मग आता 1 आणि 54 यांचा गुणाकार किती येणार? 1 गुणिले 54 बरोबर किती असेल? 54. ओके. मग अशी कुठली संख्या आहे की ज्यांचा गुणाकार 54 येते आणि बेरीज किती आली पाहिजे आपल्याला? वजा 15. गुणाकार किती पाहिजे? अधिक 54. अधिक 54 म्हणजे दोन्ही संख्या समान चिन्हाच्या असतील. जर दोन्ही संख्या समान चिन्हाच्या असतील तर त्यांचा गुणाकार अधिक मध्ये येतो. मग अशी कुठली संख्या आहे की ज्यांचा गुणाकार 54 येतो अधिक आणि बेरीज त्यांची किती आली पाहिजे? वजा 15. वजा 15 ही बेरीज आली पाहिजे. मग वजा बेरीज वजा मध्ये येते म्हणजे दोन्ही संख्यांचा चिन्ह वजा असले पाहिजे. अशा कुठल्या संख्या आहेत? 6 आणि 9. 6 9 54 आणि 9 सक्क 54. 6 आणि 9ची बेरीज किती येते? 15 येते. म्हणजेच वजा 15 हवे म्हणजे वजा 6 आणि वजा 9 ह्या त्या संख्या आहेत. अवयव पद्धतीने कसं लिहिणार मी समीकरण? x वर्ग वजा 15. वजा 15च्या ऐवजी मी काय लिहिणार? वजा 6 आणि वजा 9. वजा 6x वजा 9x वजा 6x आणि वजा 9x 15x चे विभाजन यामध्ये केलं अधिक 54 बरोबर 0. या समीकरणाचं रूपांतर अशामध्ये केलेले. हे अवयव पाडलेले आहेत आपण. मग आता काय घेऊया? x वर्ग वजा 6x मध्ये कॉमन काय आहे? x हे कॉमन आहे म्हणून काय लिहिलं? x. याच्यामध्ये काय लिहिलं? कंसामध्ये x वजा 6. आता याच्यामध्ये काय घ्यायचे आहे? वजा 9x आणि 54 मध्ये कॉमन काय आहे? 9. मग कंसात काय राहिलं? x आणि इथं बाहेर वजा आहे म्हणून आतमधल्या संख्येचं चिन्ह पण चेंज होणार म्हणजे अधिकचं होणार वजा 9 सक्क 54 कारण 9 बाहेर गेले. 9 गुणिले 6 बरोबर 54 म्हणजे x वजा 6 बरोबर 0. मग आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? 6x हे कॉमन आहे म्हणून काय येणार? x वजा 6 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 9. x वजा 9 बरोबर 0 म्हणून काय लिहिणार मी? x वजा 6 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. आता x ची किंमत काय? वजा 6 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर अधिक 6 होते किंवा वजा 9 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर अधिक 9 होते. म्हणून आपल्याला मुळे मिळाली 6 किंवा 6 आणि 9 असणार आहे. ओके. x वजा 6 बरोबर 0 आणि x वजा 9 बरोबर 0. किंमत आली x ची किंमत 6 आणि x ची किंमत 9. मग तुम्हाला मुळे किती मिळाली? 2 मिळाली. 6 आणि 9. म्हणून मी काय लिहिते? x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 ची काय आहे? x बरोबर 6 व x बरोबर 9. समजलं? समीकरण पहिलं समीकरण 2.2 मधलं. प्रश्न क्रमांक 2,
प्रश्न क्रमांक 2 काय दिलाय? एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. हा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. समीकरण लिहिते एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. आता कुठल्या संख्या आहेत? एक्सचा सहगुणक आहे 1 आणि इथं काय आहे? सी ची किंमत आहे वजा 20. म्हणजे कुठली? 1 गुणिले वजा 20 बरोबर काय येणार? वजा 20. गुणाकार वजा आलेला आहे म्हणजे दोन संख्याचा चिन्ह भिन्न असणार आहे. अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 20 येतो व बेरीज किती येणार? अधिक 1 येणार. बेरीज अधिक मध्ये आले म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक असणार आहे. म्हणजेच 5 चोक 20, 5 चोक 20, 5 आणि 4 यांचा गुणाकार किती येणार? 20. वजा चिन्हामध्ये गुणाकार आलाय म्हणजे एका संख्येचं चिन्ह वजा असणार, एका संख्येचं चिन्ह अधिक असणार. भिन्न चिन्ह असणार. भिन्न चिन्ह आहे म्हणजे त्यांची बेरीज होईल का वजाबाकी होईल? वजाबाकी होणार. म्हणजे 5तून मोठ्या आणि बेरीजची किंमत इथं काय दिलेलं आहे? वजाबाकी कशामध्ये आहे? अधिक मध्ये आहे आलेल्या उत्तराचं. म्हणजे 5तून 4 गेले, राहिला 1. अधिक 1 आहे म्हणून मोठ्या संख्येचा चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक येणार. समजलं कसं केलं? मग इथं काय लिहिणार मी? एक्स वर्ग अधिक एक्स च्या ऐवजी काय लिहिणार? अधिक 5x वजा 4x या एक्सचं यामध्ये रूपांतर केलेलं आहे. वजा 20 बरोबर 0. आता याच्यामध्ये कॉमन काढायचं आहे. कॉमन काय आहे? एक्स. मग कंसात काय राहणार? एक्स वर्ग मधून 1x बाहेर गेला, मग राहिला फक्त 1x अधिक 5. 5चा सहगुणक होता एक्स होता, तो इकडं कॉमन मध्ये आला. मग राहिला काय? x अधिक 5 म्हणजे x कंसामध्ये x अधिक 5 वजा. आता 4x आणि 20 याच्यामध्ये कॉमन काय येणार? 4 येणार. म्हणजे राहणार काय? x आणि वजा चिन्ह बाहेर आहे म्हणून आतमधल्या संख्येचं चिन्ह पण चेंज होणार. म्हणजे वजाचं होणार अधिक. 4 बाहेर आहे म्हणजे 4 पंच 20 म्हणजे राहणार 5 बरोबर 0. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? x अधिक 5, x अधिक 5. दुसऱ्या कंसात x वजा 4 बरोबर 0. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणून x अधिक 5 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर काय होणार? वजा 5 किंवा x वजा 4 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार अधिक 4. हे तुमचे मूळ मिळाले. आता या समीकरणाचे मुळे मिळालेले आहेत वजा 5 आणि 4. तेच लिहायचं आहे. म्हणून एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 ची मुळे वजा 5 व 4 आहेत. एक्स बरोबर वजा 5 व एक्स बरोबर 4. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय दिलं त्यांनी समीकरण? 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0 हे समीकरण दिलेलं आहे त्यांनी. मग अशा यांचा गुणाकार करूया. इथं काय आहे? y चा सहगुणक आहे 2 आणि इथं आहे c ची किंमत आहे 13. मग इथे यांचा काय होणार? गुणाकार. 13 दुणे 26. अशा दोन कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार अधिक 13 आहे आणि इथं काय दिलेले आहे संख्या अधिक 13 आणि इथं अधिक 2 म्हणजे यांची बेरीज अधिक 26 येणार. प्लस मध्ये यांचा साईन काय येणार? प्लस असणार आहे. म्हणजे अशा कुठल्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 26 येतो आणि बेरीज किती येणार? 27 येणार. गुणाकार 26 म्हणजे प्लस मध्ये आलेला आहे म्हणजे दोन्ही संख्यांचा चिन्ह समानच असणार आहे. अधिक मध्ये आला म्हणजे समान चिन्ह आहे. मग इथं बेरीज किती दिलेली आहे? 27 मध्ये दिलेली आहे. ते पण अधिक 27 आहे. अधिक 27 म्हणजे त्या दोन्ही संख्या प्लस मध्ये असतील, अधिक मध्ये असतील. ठीक आहे. अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 26 येतो आणि बेरीज किती येणार? 27. त्या संख्या 26 आणि 1 असणार. 26 एके 26 गुणाकार 26 आणि 26 अधिक 1 बरोबर 27 येणार आहे. ठीक आहे. म्हणून मग मी काय लिहिणार आहे? दिलेला समीकरण लिहिते. 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर
0. मग 27 चे रूपांतर काय करणार आहे? 2y वर्ग अधिक 27y च्या ऐवजी मी 26y अधिक 1y म्हणजेच y अधिक 13 बरोबर 0 असं हे लिहू शकते. आता 2 पाठ पाडले. काय होणार इथं कॉमन काय आहे? 2y आणि इथून 2y घ्यायचं. मग काय बाहेर काय घेणार मी? 2y. आतमध्ये काय राहणार? कंसाच्या आत फक्त y अधिक 2 तर बाहेर घेतलं. 26 ला 2 ने भागल्यावर काय उत्तर येणार? 13 म्हणजे 13 2 26 म्हणून इथं काय लिहिणार आहे? 13. y तर बाहेर घेतलाय म्हणजे y अधिक 13 आला कंसात. अधिक ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे का? काहीच नाही म्हणजे 1 लिहिणार मी. कंसात काय राहणार? y अधिक 13 बरोबर 0. मग आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? दोघांमध्ये समान आहे y अधिक 13 y अधिक 13. y अधिक 13 ह्या एका कंसात लिहिला आणि दुसऱ्या कंसात काय येणार? 2y अधिक 1 बरोबर 0. दोन्ही कंस मिळाले आपल्याला म्हणून मग आता काय लिहू शकते? y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. मग आता 13 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार वजा 13 किंवा 2y अधिक 1 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर वजा 1. आता इथं काय होणार? 2 गुणिले आहे. इकडे आल्यावर काय होणार? भागिले म्हणजे y बरोबर वजा 1 गुणिले 2 भागिले होणार. म्हणजे मुळे किती आली? म्हणजे काय आली? y बरोबर वजा 13 आणि y बरोबर वजा 1/2. म्हणून मग मी आता काय लिहू शकते इथे? आपण काय लिहायचं इथं? 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0 ची मुळे वजा 13 व वजा 1/2 आहेत. ठीक आहे, समजलं? सोपं आहे हे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय आहे आपल्याला? काय दिलंय त्यांनी? 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15 दिलेले आहे. मग ह्याच्यामध्ये समीकरण व्यवस्थित लिहूया. 5m वर्ग 22m इथं काय आहे? अधिक आहे बरोबर. इकडे आल्यावर काय होणार? वजा 22m अधिक 15 दुसऱ्या बाजूला आल्यावर काय होणार? वजा 15 बरोबर 0. मग आता काय करायचंय? या दोघांचा गुणाकार करायचंय. a आणि c चा गुणाकार करायचा म्हणजे 5 गुणिले वजा 15 बरोबर काय येणार? 15 5 75. काय येणार उत्तर? 75 पण वजा चिन्हामध्ये. आता आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 75 येतोय. ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? वजामध्ये आला पाहिजे. म्हणजे वजामध्ये गुणाकार येते म्हणजे दोन्ही संख्यांचं चिन्ह भिन्न असतील. एक अधिक असेल आणि एक वजा असेल. आणि अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 75 आणि बेरीज किती येते? वजा 22. बेरीज वजामध्ये येते वजा 22 येते. इथं गुणाकार वजामध्ये येते म्हणजे दोन्ही संख्यांचं चिन्ह, एकाचं चिन्ह वजा असणार, एकाचं चिन्ह अधिक असणार आहे. आणि बेरीज किती येते? वजामध्ये येते म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असणार आणि लहान संख्येचं चिन्ह अधिक असणार आहे. मग कुठली संख्या आहे? 25 त्रिक 75. 25 मधून 3 गेले राहिले 22 आणि 25 गुणिले 3 बरोबर 75. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह 25 आणि लहान संख्येचं चिन्ह 3. समजलं? हे कसं पाडले आपण? अवयव कसे पाडले ते? आता काय लिहिणार मी? 5m वर्ग वजा 22m च्या ऐवजी काय लिहिणार? वजा 25m आणि अधिक 3m वजा 15 बरोबर 0. 22 चे रूपांतर याच्यामध्ये केले. आता कॉमन काय आहे? 5m आणि 25. 5m चा वर्ग वजा 25m मध्ये कॉमन काय आहे? 5m आहे म्हणून 5m लिहिलं. कंसाच्या बाहेर कंसात काय राहणार? m वर्ग आहे. m तर बाहेर घेतला एक, मग राहिलेला m आतमध्ये लिहिला. वजा 5 बाहेर घेतलं 25. 5चा 25 म्हणजे इथं काय राहणार? 5 राहणार. m बाहेर गेलेला आहे म्हणजे 5m. याचं रूपांतर कसं झालं? 5m कंसात m वजा 5. आता इथं काय अधिक आहे म्हणून अधिक लिहिलं. 3m आणि 15 याच्यामध्ये कॉमन काय असणार आहे? 3. राहिला काय? m वजा 5. 3 5 15 म्हणजे 5 राहिला आतमध्ये. कॉमन काय आला? कंस m वजा 5 m वजा 5. नेहमी हे दोन्ही कंस असतात ते कॉमनच असतात. जर आपल्याला कॉमन येत नसतील किंवा समान येत नसतील तर आपण कुठेतरी चुकलो एवढं समजावं.
आणि इथं आहे ते तसं लिहायचं नाही, पहिले चेक करायचं की बरोबर तोच येतोय का, तरच लिहायचा. आणि जर येत नसेल तर आपण कुठेतरी चुकलोय, परत चेक करायचं आहे गणित आणि नंतर मग व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. m-5 याच्यामध्ये कॉमन काय आहे, m-5. एका कंसात दुसऱ्या कंसात काय येणार, m5 m+3 बरोबर 0. म्हणून m-5 बरोबर 0 किंवा 5m+3 बरोबर 0. म्हणून मग मी काय लिहिणार आहे, बरोबर 0. म्हणून मग मी काय लिहिते इथे, m बरोबर 5 वजा आहे, इकडे आल्यावर काय होणार, +5 किंवा m+3 इकडे आल्यावर काय होणार, -3. 5 गुणिले आहे, इकडे आल्यावर काय होणार, भागिले. मग m ची किंमत किती आली, 5 आणि -3/5. म्हणून तेच लिहिणार आहे मी. काय लिहायचंय, 5m² बरोबर 22m अधिक 15 ची मुळे किती आहेत, 5 व -3/5 आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 समजला तुम्हाला. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. समीकरण 5 काय दिलेलं आहे त्यांनी, 2x² वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता समीकरण लिहिते मी, काय आहे, 2x² वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता मी काय करते, इथे 1/2 आहे ना, मग मी या पूर्ण समीकरणाला 2 ने गुणते. छेद घालवायचे मला, मग मी काय करणार, या पूर्ण समीकरणाला 2 ने गुणते. म्हणून वरील समीकरणास 2 ने गुणू. म्हणून काय येणार, 2 × 2x² वजा 2 × 2x अधिक 2 × 1/2 बरोबर 0. इकडचा 2 2 गेला, राहायला काय, 2 × 2 म्हणजे 2 4x² वजा 2 4x अधिक 2 2 गेला, राहिला काय, 1 बरोबर 0. हा तुमचा समीकरण आलेला आहे. आता 4x² वजा 4x अधिक 1, मग या दोन्ही संख्यांचा काय होणार, a म्हणजे 4 आणि 1चा गुणाकार होणार, 4 × 1 बरोबर 4 1 4. अशा कुठल्या संख्या आहेत, गुणाकार अधिक मध्ये आले म्हणजे दोन्ही संख्यांचा चिन्ह प्लस समान असणार आहे. ठीक आहे. आणि इथं बेरीज किती येणार आहे, -4. म्हणजे दोन्ही संख्या कशा असतील, वजा असणार आहे. दोन्ही संख्यांचा चिन्ह समान आहे, पण त्या बेरीज वजामध्ये येते, म्हणून त्या दोन्ही संख्यांचं चिन्ह वजा असणार आहे. अशा कुठल्या संख्येत ज्यांचा गुणाकार 4 येतो आणि बेरीज सुद्धा 4 येते, 2 × 2 2 4 आणि 2 अधिक 2 बरोबर 4. म्हणून मग इथं काय लिहिणार आहे मी, 4x² वजा 4x च्या ऐवजी काय लिहिणार, 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. आता याच्यामध्ये बघणार आहोत काय आहे, त्यामध्ये कॉमन काय आहे, x कॉमन आहे, सॉरी 2x कॉमन आहे, म्हणजे 2x कॉमन काढला, राहिला काय, 2x. ठीक आहे. वजा 2x तर बाहेर घेतलंय, म्हणजे राहणार काय इथं, 1 फक्त, x नाही. इथं काय आहे, वजा चिन्ह लिहिलं. याच्यामध्ये कॉमन काय निघतं का, काहीच नाही, म्हणून 1 लिहिलं मी. इथे याच्यामध्ये काय झालाय, 2x अधिकचं कन्वर्जन काय होणार, वजामध्ये, वजा 1 बरोबर 0. आता 2x वजा 1 2x वजा 1 कॉमन आहे, म्हणून काय लिहिणार मी, 2x वजा 1 एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 1 बरोबर 0. म्हणून 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0. म्हणून काय लिहिणार आहे मी, 1 x इथं 1 काय आहे, वजा आहे, वजा 1 इथं आल्यावर काय होणार, अधिक 1 आणि 2 गुणिले आहे, गुणिलेचं रूपांतर काय होणार, भागिले मध्ये, किंवा x लिहिला, 1 वजा आहे, वजाचं रूपांतर अधिक मध्ये होणार, 2 गुणिलेचं रूपांतर भागिले मध्ये होणार. x ची किंमत काय असणार आहे, 1/2 दोन्ही साईडला समान आहे, म्हणून काय लिहिते मी इथं, म्हणून 2x² वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0 ची मुळे काय आहेत, 1/2 व 1/2 आहे. ठीक आहे. हे समीकरण क्रमांक 5 झालेले आहे. आता आपण समीकरण क्रमांक 6 बघू. समीकरण क्रमांक 6
काय दिलंय त्यांनी? 6x वजा 2/1 बरोबर 1. आता इथं पण सेम आहे, 5व्या सारखाच आहे. मग मी काय लिहिते? पहिल्यांदा समीकरण लिहिते. 6x वजा 2/x बरोबर 1. हे समीकरण आहे. मग इथं काय आहे? x आहे की नाही? छेद x आहे. मग मी या पूर्ण समीकरणात x ने भागते, गुणते. म्हणून वरील समीकरणास x ने गुणूया मग. म्हणजेच x गुणिले 6x वजा x गुणिले 2/x बरोबर x गुणिले 1. गुणिले x आणि भागिले x कॅन्सल झालं. राहिलं काय? 6 गुणिले x म्हणजे 6x चा वर्ग वजा 2 बरोबर x गुणिले 1 बरोबर सिंगल x. आता हा काय होणार? इथं 6x वर्ग हा x अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा x वजा 2 बरोबर 0. हे समीकरण ऍक्च्युअल मध्ये तयार झालेलं आहे. आता गुणाकार कशाचा करायचा आहे? 6 गुणिले वजा 2 म्हणजे गुणाकार काय येणार? वजा 12. ओके, वजा 12. आता गुणाकार वजा आहे म्हणजे एक संख्या अधिक आहे, एक संख्या वजा आहे. आणि बेरीज किती आलेले आहे? वजा 1 वजा 1 म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असणार आहे, लहान संख्येचं चिन्ह अधिक असणार आहे. अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 12 येतो आणि ज्यांची बेरीज वजा 1 येते? अशाच संख्या आहेत 4 त्रिक 12 म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, लहान संख्येचं चिन्ह अधिक. 4 गुणिले 3 बरोबर 12 आणि 4 वजा 3 बरोबर 1. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा 1 उत्तर येते. समजलं? तेच याच्यामध्ये लिहिणार आहोत. 6x वर्ग वजा x चं रूपांतर कशामध्ये लिहिणार आहे मी? वजा 4x अधिक 3x वजा 2 बरोबर 0. आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? 6x आणि 6x वर्ग आणि 4x मध्ये काय कॉमन असणार आहे? 2 कॉमन असणार आहे. 2x कॉमन आहे. राहिलं काय? बे त्रिक म्हणजे 3 येणार आहे. 3x वजा बे दुणे 4. आता इथं अधिक लिहिणार आहे. याच्यामध्ये कॉमन काहीच नाही म्हणजे 1. 3x वजा 2 बरोबर 0. आता हे समान आहे म्हणजे 3x वजा 2 हे दोन्ही कंस समान आहेत म्हणून एकदा लिहिलं इथं 3x वजा 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय लिहिलं? 2x अधिक 1 बरोबर 0. म्हणून मी काय लिहू शकते? 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0 असंही लिहू शकते. म्हणून x ची किंमत काय येणार? वजा 2 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होतो अधिक 2 आणि 3 गुणिले आहे, गुणिले 3 चं रूपांतर भागिले 3 मध्ये होते. x ची किंमत 203 किंवा अधिक 1 इकडे आल्यावर होणार वजा 1 आणि गुणिले 2 इकडे आल्यावर होणार भागिले 2. x ची किंमत वजा 1/2. या दोन किमती मिळालेल्या आहेत. म्हणून काय लिहू शकते मी? 6x वजा 2/1 बरोबर 1 ची मुळे किती आहेत? 2/3 व किंवा आणि वजा 1/2 अशी आहेत. समजतंय? समीकरण क्रमांक 6. मला आशा आहे की जे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे, 6 गणित बघितलेले आहेत, सराव संच 2.2 मधली, ती तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. कसे सॉल्व्ह करायचे ते समजले असेल. आपण ह्या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेली 6 गणितं आहेत, ती गणितं बघणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.